नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोटिवेशन विथ अंशू या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाचा जय जयकार करताना मोरया का म्हणतात याची कथा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच्याच बेलवर सुद्धा प्रेस करून ऑलवर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील। गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटले जाते याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहीत असावे। गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे जुनी कथा आहे। महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे। 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम भक्त होते। मोरया गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतमतांतरे आहेत। वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरया गोसावी यांनी 42 दिवस थेऊर इथं जाऊन कठोर तपश्चर्या केली। ही तपश्चर्या बघून मोरया गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं। आईवडिलांच्या मृत्यूनंतर मोरया गोसावी हे पिंपर चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले। चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये आंघोळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला। मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीपैकी एक आहे। असे सांगितले जाते की वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले, परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना। यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते। एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल। दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडांमध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले। कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती। देवांनी त्यांना दर्शन दिले। ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली। त्यानंतर यांची समाधीही येथे बांधण्यात आली। हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते। गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात। पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जाते। व्हिडिओ थोडाही आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसा आणि हसवत राहा, नेहमी आनंदी राहा। धन्यवाद।